नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत बसंत गार्डन येथे. तुम्ही बघू शकता हे यांचं बुकिंग ऑफिस आहे. जस्ट एंट्रीच्या समोरच तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण करू शकता आणि इकडे पॅकेजेस पण दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पॅकेज चेकआउट करू शकता. इकडे फीचर्स वगैरे दाखवलेले आहेत त्यांनी बसंत गार्डनचे. समोरच फॅक्टरी आउटलेट पण आपल्याला दिसतं आहे आणि इकडे ग्राम संस्कृती वगैरे खूप साऱ्या गोष्टी आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये पुढे. तर त्याआधी आपण यांची फॅक्टरी बघूया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही इकडे फूड प्रोसेसिंग युनिट आहे. इकडे चॉकलेट फॅक्टरी आणि प्रोसेसिंग युनिट, फूड प्रोसेसिंग युनिट, रेझिन प्रोसेसिंग आणि आमला कँडी वगैरे. आता सध्या तरी मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे. आम्ही ॲक्च्युली लेट आलेलो. इकडे तुम्हाला सर्व मशिनरी वगैरे दिसेल, काय काय बनवता इकडे आणि कसं कसं बनवता. सो हे त्यांचे कॅबिन्स वगैरे आहेत. इकडे आपण बघू शकतो की चॉकलेट नटीज वगैरे मॅन्युफॅक्चर केले जातं. हनी चॉकलेट, नटीज, त्यानंतर इकडे आमंड चॉकलेट, हनी चॉकलेट बार एक्सेट्रा. आणि या ठिकाणी परत इकडनं आउटलेट आहे. तुम्ही यानंतर पण इकडे बाहेर निघू शकता. इकडे बघू शकता इकडे पूर्ण इंडियन कल्चर, एंटरटेनमेंट, फूड कल्चर, ट्रेडिशनल गेम्स वगैरे हे सर्व इकडे यांनी डिस्प्लेला ठेवलेलं आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या इंडियाचं कल्चर रिप्रेझेंट केलं जातं या ठिकाणी. आणि इकडनं मध्ये असं तुम्ही येऊन इकडे एंट्रन्स वगैरे आहे परत, जे की ॲग्रोबेस एंटरप्राईज वगैरे किंवा आपण मराठीमध्ये कृषीपूरक उद्योग म्हणतो. या ठिकाणी त्यांनी इकडे समोर दिलेलं आहे. ते इकडे फायनान्शियल एक्सचेंज दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की जे आपले जुन्या नोटा वगैरे होतात त्या पण यांनी इथे डिस्प्ले ठेवलेलं आहे. पूर्ण आधुनिक युगापर्यंत जे आपण आता ATM कार्ड्स वगैरे यूज करतो सर्व दाखवलेलं आहे. इकडे यांनी सांगितलेलं आहे मागील शतकातील झालेले बदल और चेंजेस इन द लास्ट सेंचुरी. या ठिकाणी यांनी आता वेगवेगळे प्रोजेक्ट्स इकडे डिस्प्लेला लावलेले आहेत. आपण इकडे बघू शकतो की एडिबल ऑइल प्रोडक्शन प्रोजेक्ट आहे. त्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय काय आहेत. फर्स्टली तर हे खाद्यनिर्मिती प्रकल्प आहे. त्यानंतर इकडे खवा बनवलेला दाखवत आहे हे की कोणतं मशिनरी यूज केले जातं. एक डेमो मॉडेल दिलेलं आहे आणि कशा प्रकारे यांनी इथे बनतं हे सर्व याच्यात दाखवलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट्स वगैरे. आणि इकडे येऊन आपण बघू शकतो की इकडे डाळ प्रक्रिया, की जसं की आपले डाळ वगैरे असतं, पल्सेस वगैरे असतात, त्यांना कसं प्रोसेस केलं जातं, क्लीन केलं जातं आणि सॉर्टिंग आणि पॅकेजिंग केलं जातं. त्याचे बेनिफिट्स वगैरे यांनी सर्व इकडे दाखवलेले आहे. सेम इकडे आपण बघू शकतो आवळ्याबद्दल आमला प्रोसेसिंग युनिट इकडे त्यांनी दाखवलेलं आहे. इकडे आपण बघू शकता जॅगरी प्रोसेसिंग युनिट यांनी दाखवलेलं आहे. हे सर्व यांनी डिस्प्लेला मॉडेल्स वगैरे लावलेले आहेत. तुम्ही जेव्हा केव्हा याल तुम्ही सविस्तरपणे इकडे बघू शकता. आता मी या ठिकाणी संध्याकाळी आलेलो आहे. हे ऑलरेडी क्लोजच झालेलं आहे, 6 वाजता क्लोज होऊन जातं. पण मग इकडे गर्दी नसेल आणि आपल्याला व्यवस्थित दाखवता येईल आपल्या प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला, तर त्या हिशोबाने मी इकडे आलेलो आहे. सो इकडे आपण बघू शकता की हे एक वर्मी कंपोस्ट प्रोडक्शन युनिट आहे जे की मोस्टली ट्रेडिशनली यूज करतात, जसं की खत निर्मिती वगैरे. यासाठी मुलांना आजकालच्या माहीत नसते की वर्मी कंपोस्ट काय असतं किंवा गांडूळ खत काय असतं. तर या ठिकाणी यांनी ते पण दाखवलेलं आहे, त्याचे बेनिफिट्स वगैरे. इकडे बघू शकता की सिल्क वॉर्म रिअरिंग आणि त्याचे बेनिफिट्स इकडे दिलेले आहेत. सिल्क कशा प्रकारे प्रोड्यूस केलं जातं किंवा सिल्क वॉर्म कशा प्रकारे सिल्क प्रोड्यूस करतात, जेणेकरून आपण सिल्कचे थ्रेड्स, ड्रेसेस वगैरे बनवतो. आणि इकडे वन ऑफ द मोस्ट आपण काय बोलू शकतो की डेव्हलप्ड फार्मिंग टाईप. इकडे हायड्रोफोबिक फार्मिंगचं डिस्प्ले यांनी केलेलं आहे की जे फक्त
पाण्यावरती आपण शेती करू शकतो. याला एक माती किंवा ग्राउंड बेसची अशी काही गरज नसते. आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे, गावाचं नाव आहे सेवरगाव. आणि एक आयडियल गाव किंवा एक आयडियल मॉडेल कसं असू शकतं या ठिकाणी यांनी दाखवलेलं आहे. बेसिकली आपण बघायला गेलो तर खूपच जास्ती मोठं आहे हे. एक फ्रेममध्ये कॅप्चर करणं खूपच अवघड आहे. पण आपण बघू शकतो की इकडे बस स्टँड, जे की हॉस्पिटल्स, स्कूल्स वगैरे यांनी इकडे दाखवलेले आहेत. आणि खूप छान प्रकारे असं यांनी हे मेंटेन केलेलं आहे. आणि एक आदर्श गाव म्हणून यांनी या ठिकाणी हे डिस्प्लेला लावलेलं आहे. जेन्युअनली असे गाव असायला हवेत. आणि भरपूर या ठिकाणी आपण महाराष्ट्रात पण बघतो किंवा इतरही राज्यांमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे गावं त्यांनी मेंटेन करतात जे की लोक असतात. तसंच भरपूर गावांना आदर्श पण घेण्याची गरज असते. तर या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्णपणे रुरल ॲग्रिकल्चरला प्रमोट केलं गेलेलं आहे. आणि काही फार्मिंगचे कसे टाईप असले पाहिजे, क्रॉप स्विचिंग कशी केली गेलेली असते. किंवा यांनी इकडे कॉलेजचं मॉडेल दाखवलेलं आहे की तुम्ही कोणत्या वेळेस कोणते क्रॉप्स घेतले पाहिजे किंवा लाईक तुम्ही चेंज करायला पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि ह्या गोष्टी आपण विसरत चाललो आहे आणि ह्या खरंच गरजेचे आहे आपल्या मराठी मुलांसाठी पण आणि सर्व लोकांसाठी. याची काळजी घेतली पाहिजे आपण. इकडे आपली संस्कृती दाखवलेली आहे. हर एक गोष्टी म्हणजे माळी असेल किंवा चांबार असेल किंवा अजून सर्व जे कुंभार असेल या ठिकाणी यांनी सर्व इकडे आपल्याला दाखवलेलं आहे. ते शिकण्यासारख्या गोष्टी इकडे खूप साऱ्या ज्या की आजच्या तरुण पिढीला पण माहिती झाल्याच पाहिजे. या ठिकाणी आपण बघू शकतो इकडे जे आतमध्ये तुम्हाला दिसतं आहे स्लाईड्स वगैरे. आणि इकडे खूप सुंदर असा किड्स प्ले झोन यांनी इकडे बनवलेला आहे छोट्या मुलांसाठी. आणि खूपच जास्त एंटरटेनिंग आहे त्यांना पण. पुरेपूर काळजी घेतलेली आहे इकडे की एक लहान बाळापासनं तर एक वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी इकडे एंटरटेनमेंट यांनी ठेवलेलं आहे. एक डिटेलिंग का असते बेसिक आपण या ठिकाणी बघू शकतो की यांनी फर्स्ट एडची पण पुरेपूर काळजी घेतलेली आहे की या ठिकाणी फर्स्ट एड किट पण यांनी सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल ठेवलेलं आहे इफ कोणाला काही इंजुरी वगैरे होते. आणि खूप इम्पॉर्टंट आहे की या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं. आणि जेन्युअनली खूपच मस्त बनवलेलं आहे. सर्वांनी या आणि मस्ट विजिट द्या इकडे. इकडे हवा चालू आहे, तुम्हाला दिसतं आहे नाही दिसत आहे आय डोंट नो, दिसेलच मोस्टली. खूपच ऊन असतं सध्या आपल्या नाशिकमध्ये पण. आणि यांनी या ठिकाणी त्याची पण खूपच पुरेपूर काळजी घेतलेली आहे. रेन डान्ससाठी पण यांनी या ठिकाणी स्प्रे वगैरे लावलेले आहे इकडे. आणि खूपच थंडावा वाटतो मला इकडे तर. आणि अतिशय मस्त या प्रकारे यांनी मेंटेन केलेलं आहे. इकडे बघू शकतो आपण. मला आधी वाटलेलं की फक्त छोट्या मुलांची काळजी घेतली आहे, पण मोठ्यांसाठी पण इकडे पुरेपूर गेम्स वगैरे आणि एंटरटेनमेंट या ठिकाणी यांनी ठेवलेलं आहे. इकडे बघू शकतो आपण आर्चरीसाठी पण यांनी खूप मोठा असा स्पेस इकडे दिलेला आहे. आर्चरी, त्यानंतर बॉक्सिंग, त्यानंतर आय डोंट नो ह्याला काय बोलता मला नाही माहिती. तर इकडे या ठिकाणी तुम्ही येऊन आणि या सर्वांची पुरेपूर मजा घेऊ शकता. आता मला खूपच लेट झालं आहे त्यामुळे मी इकडे काही ट्राय वगैरे करणार नाही, बट तुम्ही बघू शकता आणि जेन्युअनली खूप मजा येईल इकडे. हा सर्वांचा फेवरेट एरिया आपण बघू शकतो. दादा या ठिकाणी बास्केट करतोय बॉल, पण काय होत नाही आहे. शूट स्कोअर विन, नाईस ट्राय. अजून इकडे रिंग्सवाला गेम वगैरे इकडे आपण बघू शकतो. इकडे एम टॉस विन वगैरे. अजून या ठिकाणी इकडे एम वगैरेसाठी आहे. खरं तर आता हे सर्व चालू असतं, आता कोणी नाही आहे कारण आम्ही लेट झालेलो आहे. आणि लेट येण्याचा एक उद्देश असा पण होता की सर्वांना माहिती शांततेत मला सांगता आली पाहिजे किंवा सर्वांना समजली पण पाहिजे. कारण इतर वेळेस कसं असतं की गर्दी असते, आपण लोकांना डिस्टर्ब पण करू शकत नाही आणि आपलं पण उगाच टाईम वेस्ट नाही होत. हे एक बेटर ऑप्शन वाटलं मला. तर मित्रांनो, पार्ट 1 आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2 ॲज वेल. थँक्यू.